लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर साताऱ्याचे खासदार उदयनराजेंची अस्वस्थता वाढलेली आहे। राजे हे राष्ट्रवादी सोडणार की काय अशी चर्चा आता साताऱ्यामध्ये सुरू झालेली आणि त्यातच आता स्वाभिमान आणि आरपीआयनं राजेंसाठी पायघड्या टाकलेल्या आहेत। उदयनराजेंना स्वाभिमानचं अवतण, रामदास आठवलेंच्याही राजेंसाठी पायघड्या। राजे राष्ट्रवादीचं घड्याळ टाकून देणार? उदयनराजेंचा साताऱ्यात वेगळाच आब आणि रुबाब आहे। एक बार जो मैंने कमिटमेंट कर दी तो मैं खुद की भी नहीं सुनता। त्यांचा तर एवढा दरारा आहे की साताऱ्यात राष्ट्रवादी म्हणजे उदयनराजे असं समीकरण झालंय। उदयनराजे जुमानत नाही म्हटल्यावर राष्ट्रवादीतून त्यांचे पंख छाटणं सुरू झालंय। त्यामुळे राजेंनीही इतर पक्षांचे दरवाजे उघडे असल्याचे स्पष्ट संकेत दिले। सगळे पक्षात मित्र आहे, असं नाही की आज मैत्री ही आज केवळ राजकारण म्हणून करत नाही। मग तसं बघायला गेलं तर पवार साहेबांचे सगळ्या जे लोक म्हणजे ऑल ओव्हर भारतभर राजे अस्वस्थ आहेत म्हटल्यावर स्वाभिमानचे नेते आणि आमदार नितेश राणेंनीही राजेंना निमंत्रण दिलंय। माझ्याबरोबर उदयनराजेंसारखा पण एक ताकदवर व्यक्ती नेता महाराष्ट्र स्वाभिमान पक्षामध्ये आला तर महाराष्ट्राची आणि बहुजनांची सेवा आम्ही अजून चांगल्या पद्धतीने करू शकतो। तिकडे रामदास आठवलेंनीही लोकप्रिय असलेल्या उदयनराजेंना आरपीआय मध्ये येण्याचं अवतण दिलंय। त्यामुळे मी उदयनराजेंना आवाहन करतो की त्यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये यावं आणि त्यांच्यासारखा एक छत्रपती शिवाजी महाराजांच्या कुळामधला एखादा माणूस जर आरपीआयमध्ये आला तर आरपीआयचा चेहरा मोहरा बदलण्यामध्ये आम्हाला चांगला उपयोग होईल। उदयनराजेंची राजकीय किंमत किती आहे हे पवारांसह सगळ्याच पक्षांच्या नेत्यांना माहीत आहे। त्यामुळे पवारही राजेंना दरवेळी चुचकारल्यासारखं करतात। आता उदयनराजे नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। तुषार रुपनवर, साम टीव्ही, मुंबई।